एशियाटिकच्या निवडणुकीमध्ये पवार गटाची घुसखोरी, कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्रबुद्धे असा रंगणार सामना. रोहित आर्यवर झालेल्या गोळीबाराबद्दल मतमतांतर, पोलीस चकमकीविरोधात वकील सातपुते न्यायालयामध्ये दाद मागणार, निवृत्त अधिकाऱ्यांनी ठरवली पोलीस चकमक योग्य. पडद्यावरील साईबाबांच्या मदतीसाठी सरसावले शिर्डीकर, साईबाबा फेम अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये दळवींवर उपचार सुरू. कोरेगाव भीमा आयोगाकडून ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं बजावली नोटीस. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय लमकणे राज्यामध्ये आला पहिला. उद्धव ठाकरेंच्या 3 गाड्यांवर सायरन, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिली बाब, वाहतूक पोलिसांनी मात्र कारवाई करणं टाळलं. मनासारखं झाल्यानं कडू समर्थक आनंदे, कडू समर्थकांनी व्यक्त केला जल्लोष. 15 ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरावी, राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. बॉसला मारा पण मोर्चाला या, राज ठाकरेंचं विचित्र विधान. एकता स्मारकावर सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन, पंतप्रधान मोदींची लोहपुरुषाला श्रद्धांजली. गुजरातच्या केवाडिया इथं विशेष पथसंचलन, महाराष्ट्राच्या चित्ररथानं घेतला सहभाग, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती देशभरात साजरी, सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन. शेतकरी कर्जमाफी आंदोलकांवर गुन्हे दाखल, बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि रविकांत तुपकरांवर गुन्हे, जवळपास 2,500 आंदोलकांवरही गुन्हे दाखल. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि नाशिक आणि मुंबईमध्ये एकता दौडचं आयोजन, देशभरामध्ये सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन. चला पोलीस भरतीच्या तयारीला लागा, राज्यभरामध्ये भरणार 15,300 पदं, अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत. गाड्या फोडायच्या असतील तर सत्ताधारी लोकांच्या फोडा, अकोल्यामधून प्रकाश आंबेडकरांचा हल्ला. बच्चू कडूंचं आंदोलन आटोपलं, नागपुरातील पूरस्थिती पूर्वपदावर. नाशिकमधल्या धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट, रामकुंड, गोदाघाट, त्र्यंबकेश्वर मधील ठिकाणांचा समावेश. रोहित आर्या कुख्यात हाजी मस्तानच्या मुलीच्या संपर्कात, हाजी मस्तानची मुलगी आणि रोहितची घनिष्ठ मैत्री, पुण्यामध्ये दोघांनी बांधकाम व्यवसाय केला होता सुरू. आधी आरोप नंतर पलटी, माधवी खंडाळकर यांचा रुपाली पाटील यांच्यावर मारहाणीचा आरोप, बातमी चर्चेत येताच खंडाळकर यांनी भूमिकाच बदलली. सरकार शेतकरी कर्जमुक्तीच्या बाजूने, समिती अहवालानंतर निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळालं, कर्जमाफीची तारीख जाहीर करा हीच मागणी होती. मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर बच्चू कडूंचं वक्तव्य. राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवतात, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाहीत, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप. पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचं पोलिसांकडून एन्काउंटर, सर्वच्या सर्व 17 मुलांसह एक ज्येष्ठ नागरिकाची ही सुखरूप सुटका. सरकारनं रोहित आर्याला दिलेलं पत्र जय महाराष्ट्राच्या हाती, स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी दिलेलं पत्र समोर, याच प्रकल्पाचं 2 कोटी शिक्षण विभागाकडे होते थकीत. सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा लहानग्या मुलांना फटका, राज्य सरकारनं 2 कोटी थकवल्यानं आरोपीनं मुलांना ओलीस धरलं, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा.
फलटण येथील आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी साधला फोनवरून संवाद. न्यायाच्या या लढाईत तुमच्या सोबत असल्याची दिली ग्वाही. मवियाला हिंदू शब्दाची अलर्जी, रडीचा डाव खेळण्यात मवियाची पसंती. अमित साटम यांचा मवियावर हल्ला.